एका 14 वर्षाच्या लहान मुलाला इलेक्ट्रिक चेअरवर जबरदस्तीने बसवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला अतिशय क्रूरपणे शॉक देऊन मारण्यात आलं. आणि या घटनेच्या 70 वर्षानंतर जगाला समजलं तो निरपराध होता. ही फक्त एक गोष्ट नाही, ही आहे जगातील सर्वात धक्कादायक सत्यांपैकी एक. एका 14 वर्षाच्या मुलाला फक्त काही तासांच्या खटल्यात मृत्यूदंड दिला गेला आणि नंतर कळलं की तो निरपराध होता. तर तुम्ही विश्वास ठेवाल का? तो फक्त 14 वर्षांचा होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. तो वारंवार एकच गोष्ट सांगत होता, मी काय केलं नाही. पण कोणीच त्याचं ऐकले नाही. ही कथा आहे जॉर्ज स्टिन्नी ज्युनियर. 1923 साल, अमेरिकेतील साऊथ कॅरोलायना राज्यातील एक छोटंसं शांत गाव. त्या गावात सगळं काही नेहमीसारखं चालू होतं. लोक आपापल्या कामात व्यस्त, मुलं रस्त्यावर खेळत होती. पण मार्च 1944 मध्ये सगळं बदललं. एका दिवशी त्या गावात 2 लहान मुली अचानक बेपत्ता झाल्या. संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही तासांनी त्या दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. लोक हादरले. पोलिसांवर प्रचंड दबाव होता आणि चौकशी दरम्यान संशय थेट जॉर्जवर गेला. फक्त 14 वर्षांच्या जॉर्जला अटक करण्यात आली. त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आलं. तो पूर्णपणे एकटा होता. पोलिसांनी तासनतास चौकशी केली आणि नंतर दावा केला गेला की जॉर्जने गुन्ह्याची कबुली दिली, पण त्या कबुलीचा कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. तरीही पूर्ण खटला फक्त काही तास चालला. ज्युरीने निर्णय दिला, दोषी. जॉर्जला इलेक्ट्रिक चेअरवर बसवण्यात आलं. तो इतका लहान होता की खुर्ची त्याच्यासाठी मोठी वाटत होती. त्याचे पाय जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते. तो फक्त 14 वर्षांचा होता आणि काही क्षणात त्याला शॉक देऊन मारण्यात आलं. एका निरागस मुलाचं आयुष्य तिथेच संपलं. पण ही कथा इथे संपत नाही. 70 वर्षानंतर हा केस पुन्हा उघडण्यात आला. नवीन तपास करण्यात आला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं. जॉर्जवर दोष सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नव्हता आणि शेवटी कोर्टाने निर्णय दिला, जॉर्ज स्टिनी निरपराध होता. 70 वर्षानंतर सत्य समोर आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एक 14 वर्षाचा मुलगा ज्याचं संपूर्ण आयुष्य पुढे होतं, तो फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं गमावून बसला. कारण सत्य आलं तरी काहीच बदलता येत नाही.